विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याच्यामध्ये पुढील भाग पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एक लॉ, त्याचं नाव आहे पास्कल लॉ, याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. आपल्याला माहितीचं एसआय युनिट ऑफ प्रेशर किंवा मराठीत आपण त्याला दाब म्हणतो. प्रेशरचं एसआय युनिट हे पास्कल आहे आणि पास्कल हे सायंटिस्टचं नाव आहे. काय आहे पास्कल लॉ? त्याचं स्टेटमेंट आपण सुरुवातीला समजून घेऊ. पास्कल लॉ, द स्टेटमेंट ऑफ पास्कल लॉ, द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट of an enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to every point of the fluid and also on the wall of container or wall of vessel, but there is small condition provided that the effect of gravity इज निग्लेक्ट. ह्या केसमध्ये जी ग्रॅव्हिटी असणार आहे, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ती नाही आहे किंवा ती नसेल असं कन्सिडर करून हे स्टेटमेंट केलेलं आहे. उदाहरणार्थ समजा आपण बाटली, सर्वांना माहिती आहे बिस्लरी, त्याच्यामध्ये आपण पूर्ण पाणी भरून घेतलं, तिथं झाकण लावलं आणि जर आपण त्या बाटलीच्या कुठल्या तरी एका बाजूवर फोर्स एक्झर्ट केला तर तो फोर्स ज्या बाटलीमध्ये जे पाणी असणार आहे त्या सर्व पाण्यावर, कारण की बाटलीमधलं पाणी ॲट रेस्ट असणार आहे, कुठल्या तरी बाजूला आपण फोर्स एक्झर्ट केला तर तो फोर्स, त्याचा इफेक्ट त्या बाटलीमध्ये जे वॉटर असणार आहे किंवा जे फ्लुइड असणार आहे किंवा जे लिक्विड असणार आहे त्यांच्यावर इक्वली किंवा सारख्या प्रमाणामध्ये त्या फोर्सचा इफेक्ट होतो. आणखी काय होतं की त्या फोर्सचा इफेक्ट प्रत्येक पॉईंटवर ज्या ठिकाणी फ्लुइड आहे त्या ठिकाणी होतो आणि ऑल्सो द वॉल ऑफ द कंटेनर, म्हणजे जे बाटलीची कड असेल, बाजू असेल, त्याच्यावर सुद्धा तो इक्वली स्पेस होतो किंवा तो जो फोर्स आहे तो इक्वली अप्लाय केला जातो. किंवा आपण दुसरं उदाहरण जर बघितलं की आपल्याला गॅस सिलेंडर माहिती आहे. गॅस सिलेंडरमध्ये जर आपण फुल टाकी आणली असेल तर त्याचं ओपनिंग वरच्या कडेला असतं. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कुठल्याही त्या गॅस टाकीला कुठेही छिद्र पाडलं तरी प्रत्येक ठिकाणचा प्रेशर सुद्धा सारखा असतो. पण पाण्याच्या बाबतीत तसं नाही. पाण्याच्या बाबतीत जर आपण विचार केला, टाकी असेल तर खाल्ल्या बाजूला फोर्स जास्त असतो, वरच्या बाजूला फोर्स कमी असतो. पण बाटलीच्या बाबतीत पूर्ण जर आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, लहान वस्तू असेल, लहान बाटली 1 लिटरची, अर्धा लिटरची, तर आपण फोर्स एक्झर्ट केल्यानंतर तो फोर्स त्या बाटलीमध्ये असणारे जे पाणी आहे त्याच्यावर, सर्व पाण्यावर सारख्या प्रमाणामध्ये अप्लाय होतो किंवा त्याचा इफेक्ट जाणवतो. यालाच काय म्हणतात? पास्कल लॉ आहे. पास्कल या शास्त्रज्ञांनी शोधून काढले म्हणून त्याला पास्कल लॉ असं म्हटलं जातं की द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ ॲन इन्क्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड डिमिनाइज्ड टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे अशा प्रकारे जे सीलबंद किंवा ॲट रेस्ट असं फ्लुइड असणार आहे त्याच्यावर जर प्रेशर किंवा फोर्स अप्लाय केला, प्रेशर अप्लाय केला तर त्या बाटलीमध्ये असणारं जे, कंटेनरमध्ये असणारं जे फ्लुइड आहे त्याच्यावर सारख्या प्रमाणामध्ये तो अप्लाय होतो किंवा त्याचा इफेक्ट जाणवतो आणि वॉलवर सुद्धा जाणवतो. ह्यालाच आपण पास्कल लॉ असं म्हटलं जातं. मग याच्यानंतर आपण एक दुसरा कन्सेप्ट पाहणार आहोत. This is called hydrostatics paradox. Hydrostatics paradox.
हायड्रो मीन्स वॉटर, हायड्रो शब्द वॉटर मुळाला, स्टॅटिक्स मीन्स ॲट रेस्ट, म्हणजे जे लिक्विड असणार आहे, जे फ्लुइड असणार आहे ते कसं असेल, ॲट रेस्ट असेल, म्हणून तिथं स्टॅटिक्स शब्द आला. आणि पॅराडॉक्स, हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स म्हणजे काय की आपण आत्ताच पास्कल लॉ मध्ये पाहिलं की जर प्रेशर अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला एखाद्या रेस्ट फ्लुइडवर, तर तो प्रेशर सर्व लिक्विडवर, जे त्या इन्क्लोज्ड सरफेसमध्ये जे जे लिक्विड असणार आहे त्या सर्वांच्यावर सारख्या प्रमाणामध्ये ॲक्ट होतो. मग व्हॉट इज मीन बाय हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स? तर आपल्याला माहिती का, आपण जे लिक्विड वॉटर असेल किंवा बाकीचं कुठलंही फ्लुइड असेल जे साठवून ठेवतो, जे व्हेसलमध्ये, ज्या भांड्यामध्ये आपण साठवतो, उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपण पाणी साठवतो, तर प्रत्येकाच्या घरामध्ये जे पाणी साठवण्याची जी व्हेसल आहे, भांडे, हे वेगळ्या आकारचे आहेत, बरोबर. म्हणजे प्रत्येकाचा आकार हा वेगळा असणार आहे फ्लुइड किंवा वॉटर साठवून ठेवण्याचा, आणि तो आकार म्हणजे वेगवेगळा असेल, परंतु जर सारख्या उंचीपर्यंत पाणी आपण त्याच्यामध्ये भरलं असेल तर त्याचा प्रेशरवर काय परिणाम होतो की त्याच्या, समजा आपण हांड्यामध्ये पाणी भरलं तर त्याच्या हांड्याच्या ज्या खाल्ल्या बुडाला किती प्रेशर असणार आहे, किंवा हांड्या म्हणजे जेवढं पाणी असतं तेवढंच आपण बकेटमध्ये घेतलं पाणी, त्या बकेटच्या खाल्ल्याकड्याला किती प्रेशर असणार आहे. म्हणजे बकेटचा आकार आपल्याला माहिती आहे, हांड्याचा आकार आपल्याला माहिती आहे, म्हणजे प्रत्येकाचा आकार वेगळा असेल तर त्याच्यावर प्रेशर किती असतो, तो कन्सेप्ट आपण ह्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत. त्याला हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स असं म्हणायचं. थोडक्यात द व्हेसल containing किंवा द शेप ऑफ व्हेसल कंटेनिंग द लिक्विड or water or fluid does not affect the pressure. म्हणजे सेम हाईटपर्यंत आपण वॉटर ते हंड्यामध्ये घेतलं काय, बकेटमध्ये घेतलं काय, किंवा पातेल्यामध्ये घेतलं काय, प्रत्येकाचा आकार जरी वेगळा असेल तरी जो तळापाशी जो प्रेशर ॲक्ट असणार आहे तो प्रेशर सर्वांचा सारखा असतो. म्हणजे ज्या व्हेसलमध्ये आपण लिक्विड किंवा फ्लुइड किंवा वॉटर घेणार आहोत त्याचा आकार कसाही असेल तरी त्या ठिकाणी निर्माण होणारा जो खाल्ल्याकडेला प्रेशर आहे तो प्रेशर सारखा असतो, किंवा प्रेशर बदलत नाही, किंवा त्याचा त्या भांड्याचा आकार वेगळा असेल तरी त्याचा परिणाम प्रेशरवर होत नाही. ह्यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. म्हणजे द शेप ऑफ द व्हेसल containing the liquid does not affect the pressure. This is called or this is known as hydrostatics paradox. मग समजा आपण आकृती काढूया, वेगवेगळे व्हेसल जर आपण कन्सिडर केले. सपोज वी कन्सिडर three vessels.
We consider four vessels. Suppose A, this vessel B, this vessel C, and D. We consider different vessels, different shape vessels containing a liquid up to same height. All these vessel हे प्रत्येक आपण जे वेगवेगळे भांडे घेतलेले वेगवेगळे आकाराचे, हे एक आकाराचं भांड आहे, हे बी आकाराचं भांड आहे, त्याचा आकार वेगळा आहे, बी नावाचं भांड, हे सी नावाचं व्हेसल आहे, भांड आहे, त्याचा आकार वेगळा आहे, आणि शेवटी हे डी आकाराचं भांड, डी नावाचं भांड आहे, आणि त्याचा शेप आपण आकृती दाखवल्याप्रमाणे आहे की कन्सिडर द फोर vessels containing liquid up to same height. Suppose H. हे प्रत्येक चार असे वेगवेगळे आकाराचे आपण भांडे घेतले, ए बी सी आणि डी, आणि सर्वांच्या मध्ये सारख्या उंचीपर्यंत आपण वॉटर भरलेले. ते समजण्यासाठी आपण त्याचा जो खाल्ला भाग आहे, एका ठिकाणी पाणी ओतलं आपण किंवा लिक्विड ओतलं ते सर्व ठिकाणी जाणार आहे आणि त्याची लेवल सारखी होईल असं आपण त्याची ऍडजस्टमेंट केली. म्हणजे जरी भांड्याचा आकार वेगळा असेल तर त्याच्यामध्ये घेतलेलं आपण जे लिक्विड आहे, जे वॉटर आहे, त्याची उंची ही सर्वांची सारखी आहे, ती एच आहे. मग आपण फिगरमध्ये पाहिलं तर ए जे व्हेसल आहे त्याचा टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस सारखा आहे. जे बी व्हेसल आहे त्याचा टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस, हा जो बॉटम सरफेस आहे त्याचा आणि टॉप सरफेस, तर टॉप सरफेस पेक्षा बॉटम सरफेस थोडा वाइंडर आहे किंवा मोठा आहे. व्हेसल सी मध्ये तो बॉटम सरफेस पेक्षा टॉप सरफेस थोडा रुंद आहे, सर्वात रुंद आहे, आणि परत डी व्हेसल आहे, टॉप सरफेस आणि त्याचा बॉटम सरफेस सारखाच आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर या चार पैकी सर्वात जास्त वेट लिक्विडचं किंवा वॉटरचं कुठल्यामध्ये असेल तर आपल्याला दिसेल पॉपकॉर्न की आपण म्हणू सी ह्या व्हेसल मध्ये सर्वात जास्त वॉटर असेल किंवा लिक्विड असेल, आणि बी ह्या व्हेसल मध्ये सर्वात कमी वॉटर असणार आहे किंवा सर्वात वॉटरचं वेट कमी असणार आहे. म्हणजेच काय होईल की ज्या व्हेसल मध्ये सर्वात जास्त वॉटर आहे त्याच्यामधला डाऊनवर्ड फोर्स सुद्धा जास्त असणार आहे, कारण की त्याच्यावर जर आपण ग्रॅव्हिटीचा विचार केला तर त्याच्यावर सर्वांच्यावर ग्रॅव्हिटी असणार आहे, आणि याच्यामध्ये जे वॉटर आहे त्याचा जो फोर्स असणार आहे तो जो बेस असणार आहे कंटेनरचा त्याच्यावर ऍक्ट असणार आहे. म्हणजे इन फिगर वी कन्सिडर फोर different shaped vessel containing water or liquid up to same height h. प्रत्येकामध्ये आपण जे वॉटर किंवा लिक्विड असणार आहे ते सेम हाईट पर्यंत भरलेले आहे. पैकी पहिलं जे आहे, पहिलं व्हेसल की त्याचा टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस सारखाच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे लिक्विड असणार आहे त्याचं वेट व्हर्टिकल डाऊनवर ऍक्ट असणार आहे, आणि हा जो बेस आहे बेस कडून जेवढा फोर्स याच्यामधलं वॉटर खाल्ल्या बाजूला तेवढाच फोर्स हा बेस त्याच्यावर ऍक्ट असणार आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटनचा तिसऱ्या नियमाप्रमाणे ऍक्शन आणि रिॲक्शनचा नियम की एव्हरी ऍक्शन इट हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे याच्यामधलं जे लिक्विड आहे तो बेसवर जेवढा फोर्स एक्झर्ट करणार आहे तेवढा फोर्स बेसकडून एक्झर्ट होणार आहे. सिमिलरली आपण जर बी मध्ये गेलो तर बीचा वरचा भाग कमी रुंद आहे आणि खालचा भाग जो आहे हा जास्त रुंद आहे.
म्हणजे काय होणार आहे पर्यायाने की याच्यामध्ये जो ऍक्ट, जसं आपण न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार ही जी वॉल असणार आहे, हे लिक्विड याच्यावर फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि वॉल सुद्धा त्याच्यावर एक्झर्ट फोर्स करणार आहे. परंतु या केसमध्ये की इफेक्टिव्ह जो फोर्स असणार आहे तो दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व होतो, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा व्हर्टिकल कंपोनंट असतो. पण या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट जो कंपोनंट हे खाल्ल्या बाजूने ऍक्ट होणार आहे. फिगर सी मध्ये आपण पाहिलं तर फिगर सी मध्ये सर्वात जास्त वेट पाण्याचं किंवा जास्त क्वांटिटी आहे. वरचा भाग जो आहे तो वाइंडर आहे, म्हणजे जास्त रुंद आहे, खाल्ला भाग कमी रुंद आहे. म्हणजे रिझल्टंट फोर्सचा जो दिशा असणार आहे ती वरच्या बाजूला राहील, आणि कारण की हा भाग थोडासा कमी रुंद आहे, हा भाग जास्त रुंद आहे. वेसल बी मध्ये वरचा भाग आणि खाल्ला भाग सारखाच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फारसा ए आणि बी चं कन्क्लुजन सारखं असणार आहे. आणि कन्क्लुजन आता बी आणि सी मध्ये, इफ यू ऑब्झर्व द वेसल बी अँड सी, द प्रेशर of base of vessel B is greater than the pressure of base of vessel B. जर या दोघांचा विचार केला तर ह्याचा जो बेस आहे सी वेसलचा, ह्या ठिकाणचा प्रेशर बी वेसलच्या प्रेशर पेक्षा जास्त असणार आहे. म्हणून सी पासून बी मध्ये वॉटर जाईल आणि कधीपर्यंत जाईल की जोपर्यंत बी आणि सी ची लेवल इक्वल होत नाही. एकदा ती लेवल इक्वल झाली की मग मात्र इकडलं वॉटर इकडे येणार नाही, सर्वांची लेवल सारखी होईल. म्हणजे फिगर मध्ये सी चा बेस मधला जो प्रेशर आहे तो डी पेक्षा बी च्या बेस पेक्षा जास्त होईल. परंतु ज्या वेळेस त्यांच्यामध्ये असणारे जे लिक्विड आहे यांची लेवल इक्वल होईल, म्हणजे आता फिगर मध्ये आपल्याला दिसते की ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये एच एवढ्या उंचीपर्यंत लिक्विड आहे. म्हणजे प्रत्येकाची जरी क्वांटिटी, प्रत्येकाची साठवण क्षमता वेगळी असेल, म्हणजे सी मध्ये सर्वात जास्त पाणी असेल, बी मध्ये कमी असेल आणि ए आणि डी मध्ये ॲव्हरेज असेल, तरी ते पाणी जर सेम हाईट पर्यंत असेल तर हा जो बेस आहे या ठिकाणचा प्रेशर, या ठिकाणचा प्रेशर जे आपण याला म्हणू पीए, पीबी, पीसी अँड पीडी. पीए मीन्स प्रेशर, हे पहिलं वेसल आहे त्याच्या बेसचा प्रेशर. बीबी म्हणजे बी वेसलच्या बेसचा प्रेशर. पीसी म्हणजे पी वेसच्या सी ह्या कंटेनर किंवा वेसल मधला प्रेशर, आणि डी च्या बेस मधला पीडी हा प्रेशर असेल. जर त्यांची हाईट इक्वल असेल तर या तिन्ही प्रेशर पीए, पीबी, पीसी आणि पीडी हे सारखे असतात. म्हणजे ह्या प्रत्येकाचं वेसल मधलं पाणी किंवा भांड्याचा आकार वेगळा असेल तरी त्याचा प्रेशरवर परिणाम होत नाही, प्रत्येकाचा प्रेशर सारखा असतो. परंतु काय असलं पाहिजे, त्याची हाईट मात्र सर्वांची सारखी पाहिजे. जर हाईट कमी जास्त झाली तर प्रेशर चेंज होतो. म्हणजे द प्रेशर, the different shapes of this vessel ABCD does not affect the pressure, but if height changes the pressure is changes. म्हणजे एखाद्यामध्ये आपण कमी पाणी भरलं, एखाद्यामध्ये जास्त पाणी भरलं की ज्या वेसलमध्ये जास्त पाणी भरलं त्या ठिकाणचा प्रेशर जास्त असेल, ज्या वेसलमध्ये कमी पाणी भरलं तिकडला प्रेशर मात्र कमी असेल. म्हणजे प्रेशर हा उंचीवर अवलंबून आहे. त्या भांड्यामध्ये आपण किती उंचीपर्यंत पाणी भरलं त्याच्यावर प्रेशर अवलंबून आहे. त्या भांड्याच्या आकारावर तो प्रेशर अवलंबून नसतो. त्यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. म्हणजे हा झाला, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक्स पॅराडॉक्स. द शेप ऑफ द वेसल कंटेनिंग द लिक्विड does not affect the pressure, but the pressure depends upon height
of liquid column in the given container or in the given vessel. This is called hydrostatics paradox.